माणिकराव कोकाटे जिल्हा बँकेची आढावा बैठक घेणार आहेत अशी माहिती आता समोर येते आहे। गेल्या काही वर्षांपासून जिल्हा बँक अडचणीत आहे, आर्थिक अडचणीत आहे आणि पहिल्यांदाच कोकाटे आगामी सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात ही बैठक घेणार असल्याचं कळतंय। आतापर्यंत गिरीश महाजनांनी घेतलेल्या कुंभमेळा संदर्भात ही आढावा बैठक आहे आणि नाशिकच्या विभागीय कार्यालयामध्ये ही आढावा बैठक पार पडणार आहे। गेल्या काही वर्षांपासून जिल्हा बँक आर्थिक अडचणीत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कोकाटे जिल्हा बँकेची आढावा बैठक घेणार आहेत। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत। किरण, होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक बरीच महत्त्वाची ठरते। किती वाजता आज ही बैठक होतीये आणि काय मुद्दे अजेंड्यावर असतील या बैठकीमध्ये? श्रद्धा, खरं तर आपण बघितलं तर कुंभमेळा मंत्री असलेले गिरीश महाजन यांनी यापूर्वी बैठका घेतलेल्या होत्या। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री असेल किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी देखील बैठका घेतल्या होत्या। मात्र प्रथमच माणिकराव कोकाटे यांच्याकडनं कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक घेतली जाते। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये माणिकराव कोकाटे हे आढावा घेणार आहे। खरं तर याच माणिकराव कोकाटे यांच्या संबंधी काही दिवसांपूर्वी बाळासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहेत त्यांच्याकडे देखील याबाबतची सुनावणी पार पडलेली आहे। त्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आढावा घेत असताना त्यांच्या भूमिकेबाबतच साशंकता निर्माण होऊ शकते। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जिल्हा बँक अडचणीत आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संचालकांवर जो कर्ज वाटपाचा जो ठपका ठेवण्यात आलेला आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते। शेतकऱ्यांना जे पीक कर्ज आहे ते कर्ज आता देण्याची सुरुवात देखील झालेली आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढत असताना कोकाटे नेमकी नाही तेच आहे, जिल्हा बँकांना आर्थिक अडचणींचा सामना का करावा लागतोय, चणचण का भासतेय हे सुद्धा जाणून घेण्याचा कोकाटे या बैठकीमध्ये प्रयत्न करू शकतात। अपडेट घेत राहू किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।